हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण नावांची फोड करून स्पेलिंग तयार करूया. हां, चला मग. अमर. आपण नावांची फोड करता करता त्याच्यातले स्वर आणि व्यंजन यांची पण ओळख करूया. तर स्वरावर काट मारायची नाही, स्वरांच्या खाली, आणि जे व्यंजनं असतं त्यांच्या खाली काट मारायची. तर लक्ष द्या, दोन्ही अभ्यास होऊन जाईल, स्पेलिंग पण लिहिता येईल आणि स्वर आणि व्यंजन पण समजेल. चला मग. अमर. हा स्वतःच स्वर आहे, म्हणून त्यात अजून काही तो अत लिहायचा. दिसतोय ना? आहे तसाच लिहायचा, त्याला अजून काहीही करायचं नाही. अधिक म, फक्त एकच अक्षर बघायचं, म लिहायचा. म, त्याला खाली काट मारायची. अधिक म मध्ये काय आहे? म, अचा उच्चार होतो, आणि अजून इथे काहीही नाही, म्हणजे तो काय आहे? हा उच्चार स्वर आहे. त्याला काही करायचं नाही. आता काय आहे? र आहे, मग र काढायचा, खाली काट मारायची. अधिक काट मारली, ह्याचा अर्थ यात स्वर नाही आहे. तर आता आपण स्पेलिंग लिहूया. ला काय असतं? ए. मला काय? एम. आणि म अधिक मिळून म हे अक्षर बनलं, मग मग ए आलं. पण रच लिहायचा, म्हणजे आर लिहायचा, लिहायचा नाही. अमर, अमर, इकडे ये असं नाही बोलत आपण. तर अमर, इकडे ये. रचा उच्चार पटकन करतो आपण, म्हणून फक्त आर लिहायचा, ए लिहायचा नाही. आता इकडे बघा, समर. आता हे स मध्ये पण आहे बघा. काट मारायची खाली, अचा उच्चार येतो बघा. ला काही करायचं नाही, तो स्वर आहे. म, काट मारली, अधिक म मध्ये पण आहे. समर, म. आता र अधिक स्पेलिंग लिहूया. सला काय? एस. आणि नावाचं पहिलं अक्षर हे कॅपिटलच असतं, म्हणजे पहिलं मोठं. आणि कुठेही आलं, मध्ये जरी वाक्यात आलं तरी नावाचं पहिलं स्पेलिंगाचं अक्षर कॅपिटलच लिहायचं. आता पूर्ण स झाला. एम ए, पूर्ण म झाला. समर, लिहायचं नाही. आता बघा, सार्थक. सा मध्ये काय आहे? स मध्ये हा स्वर आहे, मग काट मारायची, अधिक सा झाला. अधिक आता सार्थक, रचा उच्चार होतो, इकडे रफार आहे बघा, वर, मग त्याच्या अगोदरच्या अक्षरानंतर रचा उच्चार, सार्थक, र लिहायचा. हे व्यंजन आहे, त्याच्या खाली काट मारायची. आता अधिक सार्थक, काट मारायची, अधिक सार्थक. आता स्पेलिंग. म्हणजे एस ए, आर, सार झालं. आता थला काय? TH आणि THA, सार्थक. फक्त क लिहायचा, म्हणजे के लिहायचा, लिहायचा नाही. ह्याला काना, मात्रा, वेलांटी जर शेवटच्या अक्षराला असली तर ते लिहायचं, समजेल पुढे. चला पुढे जाऊया. बघा, सार्थक. आपण कसं सार्थक असं बोलतो, सार्थक असं नाही ना, म्हणून. अनिल, हा स्वरच आहे, मग फक्त येणार, त्याला खाली काट नाही.
आता न अनिल नील न बघा ही पहिली वेलांटी आहे इकडून. मग न काढ मारायची अधिक ई आहे त्यात. काय आहे? ई. ह्याच्यावर रफार येणार नाही, पहिली वेलांटी नाही ना, मग ह्याच्यावर रफार येणार नाही पहिली. आणि ल अधिक अ. बघा व्यंजनाच्या खाली फक्त काढ मार. आता अला काय? ए. नला एन, ईला आय. एन आय. आणि ल एल. अ लिहायचा नाही. आता इथे हा खचा ए लिहावा लागणार. बघा सुरेखा. सु स काढ मारली अधिक उकार पहिला आहे बघा, म्हणजे पहिला उ आहे. सु उ. उ हा पहिला आहे. उ अधिक आता रे र काढ मारायची अधिक रे ए हा स्वर आहे. अधिक आता खा ख आ खा ख अधिक आ. आता स्पेलिंग लिहूया आपण. सु सु म्हणून एस यू सु. रे र ए म्हणजे आर ई. एला ई येतं. आर रला आर एला ई. सुरे खा. खला ह्या खला काय असतं? के एच. के एच ए असतं. के एच. आणि हा आ आहे म्हणून हे ए स्पेलिंग लिहायला पाहिजे, कारण सुरेखा इकडे सुरेखा सुरेख इकडे असं बोलतो नाही. सुरेखा इकडे खाचा उच्चार पूर्ण होतो, म्हणून आपण हे स्पेलिंग लिहायला पाहिजे शेवटच्या अक्षराचं. आता प्रमोद. प काढ मारायची अधिक बघा उच्चार कसा होतो? प्र प्र प र अ प्र. प र अ. हे बघा इकडे आहे ना, मग तो हा र आहे. प र अ प्र. अधिक मो मो म अधिक ओ. एक कानाने एक मात्र आहे, मग ओ आहे. म अधिक ओ मो. आता द अधिक अ. स्वर आहे त्यात, पण स्पेलिंग लिहिताना आपण ते स्पेलिंग लिहित नाही. जर एकटं आलं तर, अ आला ना तरच आपण शेवटचं स्पेलिंग ए हे लिहित नाही. बाकी आ आला, ई आली तर ती स्पेलिंग लिहायला पाहिजेत. प्र पी प र अ पी आर ए. पी आर ए प्र. म ओ एम. ओला ओच. द डी लिहायचं फक्त. प्र मो द प्रमोद. आता साक्षी बघा स काढ मारली अधिक आ हा स्वर आहे, होय ना. एक काना आहे म्हणजे आ आहे. सा आचा उच्चार येतो की नाही तसा. आता साक्षी क्ष. या क्षचा उच्चार कसा येतो? क क्ष. बघा क अधिक श. त्याला पण खाली काढ मारायची. आणि आता ही वेलांटी आहे दुसरी, म्हणजे साक्षी ई आहे. ई काय? ई. आणि दुसरी आहे म्हणून रपार. आता आपण स्पेलिंग लिहूया. सा एस ए सा. कला के. ह्या शला काय असतं? एस एच. एस एच. आणि ई ही दुसरी वेलांटी आहे. दुसऱ्या ईला डबल ई असतं, पण आपण नावांची स्पेलिंग किंवा मराठी कुठचेही शब्द त्यांची आपण स्पेलिंग लिहितो. ते जास्ती करून आपण जरी दुसरी वेलांटी असली किंवा दुसरा उकार असला, दुसऱ्या वेलांटीला डबल ई न लिहिता आय लिहितो आपण, कारण त्याचा उच्चार पटकन येतो. जरी दुसरी असली वेलांटी तर उच्चार बघा साक्षी असा येतो. तर आता
दुसरा आपण बघूया जो लांब दुसरी वेलांटी आणि लांब उच्चार येतो ह्याचं पण मग सीमाचं बघूया. हे झालं साक्षी. आता आपण सीमाची फोड करूया बघा. हा सीमा स काढ मारली अधिक ही दुसरी वेलांटी बघा ई दुसरी रपारली अधिक म काढ मारली अधिक मा आ. आता हे स्पेलिंग बघा एस ही ई आहे ना बघा सीमा ओढून बोलतो सीमा सीमा बघा कसंही बोला सी असा उच्चार होतो. मग याची आपण डबल ई लिहायची सी. आता म आ म्हणून एम ए सीमा. मंजुषा मन बघा अनुस्वर आहे मन. मग म काढायचा काढ मारायची मन म अचा उच्चार येतो बघा पूर्ण म येतो आणि मग हे अनुस्वराचा मन मन बघा मंजुषा मन असा म्हणजे स्वर आहे तो येतो उच्चार बघा म. आणि आता हा अनुस्वार लिहायचा अधिक. आता जू ज काढला अधिक मंजू ऊ हा पहिला आहे. हा इकडून आहे म्हणजे पहिला आहे. आता शा श काट मारली अधिक शा आ. आता स्पेलिंग म अ एम ए. आता हे अनुस्वार मन नचा उच्चार म्हणून न लिहायचा. कधी कधी मचा उच्चार येतो मग एम येणार. मन जू च ऊ म्हणजे यू जे यू मंजू शा एस एच ए ह्याला एस एच आणि आ शा मंजू शा. आता श्वेता स बघा अर्धा आहे पण तो आपण पूर्ण काढायचा आणि काढ मारायची अधिक व आहे व पूर्ण काढ मारली अधिक. यात आता स्वर आहे कोणता एक मात्रा आहे म्हणजे स्वे एचा उच्चार ए हा स्वर आहे अधिक ता त आ. ता काना आहे म्हणजे आ आहे त आ श्वेता आचा उच्चार येतो. आता स्पेलिंग एस याला डब्ल्यू येणार जोडाक्षर असलं ना व की व्ही न काढता डब्ल्यू काढायचं स्वे. आता ए मग ई आला स्वे झालं. तर ता टी ए बघा स्वे ता. प्रिया प काढ मारली अधिक ही पहिली वेलांटी इकडून ई प्री सॉरी प्री इथे हे आहे ना मग पी प र ई प अधिक र अधिक ई प्री झालं. आता या य अधिक आ प्रिया. आता पला पी रला आर ईला आय प्री झालं. या यला वाय आणि आला ए बरोबर ना वाय येतं ना यला प्री या. आता संजीवनी सन स काढ मारली अधिक अ हा स्वर आहे स झाला. आता सन हा अनुस्वर आहे तो अधिक. आता जी ज ई दुसरी वेलांटी ज काढ मारायची अधिक ई. आता ही दुसरी वेलांटी इथे रफार येणार ई अधिक व काढ मारली अधिक
अ अधिक न अधिक दुसरी वेलांटी ई दुसरी. सला काय एस, अला ए, स झाला. संजीवनी एन एन. संजी जे ई जे आय ई मला आय. ही दुसरी वेलांटी आहे तरी पण संजीवनी जी उच्चार पटकन येतो संजीवनी. मग जीला आय. आता व्ही अ ए संजी व नी न ई एन आय संजीवनी. ज्योती ज. इथे कोण कोण खूप फसतात बघा स्पेलिंग लिहिताना. जे आणि आता य आहे बघा अधिक य काढ मारली म्हणजे तो अर्धा आहे, स्वर नाही त्यात. आता य आहे त्यात काढ मारली. आता यो ओ ओ हा उच्चार बघा ओ अधिक त काढ मारली अधिक ई. ज्याला काय जे अधिक वाय य आहे बघा वाय. हे आपल्याला का आपण फोड करून स्पेलिंग लिहित नसतो, त्याच्यामुळे हे जर कोणत्या लक्षात नाही आलं तर ज्योती असं समजतात. हे बघा असं आणि असं समजतात. आणि जे ओ टी आय असं करतात, ज्योती असं स्पेलिंग लिहितात, पण तसं नाही. जे वाय अरे मी अधिक लिहिलं. जे वाय यला वाय आणि ओला ओच बघा जे वाय ओ जो. आणि टी आय त ई आणि टी आय जो ती. हे स्पेलिंग बरोबर, हे चुकीचं, हे बरोबर. ज्योती दिसलेलं ना. जे वाय ओ टी आय ज्योती. हे चुकीचं. जे ओ टी आय हे चुकीचं. आता अश्विनी अ काढ नाही मारायची, तो स्वरच आहे, स्वतःच स्वर आहे, त्यात अजून काही नाही. आता ही पहिली वेलांटी अश्विनी श अर्धा आहे. बघा इथे काना नाही म्हणजे अर्धा, पण काढायचा पूर्ण. बघा हा पूर्ण झाला. आता याला काट मारली म्हणजे तो लंगडा झाला. आता अश्वी याच्यात कोणता स्वर आहे ई हा स्वर आहे, पण पहिला व जोडला आहे बघा अ नाही व अश्वी व. आणि आता ई हा स्वर आहे पहिला ई अश्वी. आता न ई न काट मारली अधिक ई दुसरी वेलांटी म्हणून दुसरी. आता श एस एच अश्वी व डब्ल्यू. आणि हे ई आय अश्वी बघा अश्विनी एन आय अश्विनी. आलं लक्षात. जरा लक्ष द्या बाळांनो. हे श्वेता लिहिलं मी, पण हे असं नाही लिहित. कोण कोण बघा ह्या नावानुसार ही फोडही बरोबर आहे आणि स्पेलिंगही बरोबर आहे, पण अशी नाव बघा, हे नाव जसं लिहितात तसं आहे. श्वेता असं पण लिहितात, श्वेता असं पण लिहितात आणि असं पण लिहितात, असं लिहितात श्वेता. तर ह्याची फोड कशी येणार बघा. हे श आहे ना, मग असं येणार. कुठे देऊ, खाली दाखवतो तुम्हाला. मग ह्याचं स्पेलिंग कसं येणार एच इथे एच येणार. कसं एच डब्ल्यू आणि ई
WE श्वे आणि ता TA असं. तर इथे दाखवते तुम्हाला फोड करून श्वेताचं श्वेता हा श आहे अर्धा, मग श काढायचा, काट मारायची. अधिक हा व, काट मारली. अधिक ए हा स्वर आहे स्वे, आणि आता ता त काट मारायची. अधिक आ हा स्वर आहे. आता याचं स्पेलिंग, ह्याला SH आणि W, वला W आणि एला ई. आता श्वे, ह्या टी, आला ए, श्वेता. हे जास्ती चालतं हां, असं नाव जास्ती लिहितात, असं किंवा असं. श्वेता ह्याची पण पोट तशीच. आणि हे दोन्ही असं जरी लिहिलं तरी हेच स्पेलिंग, आणि असं लिहिलं तरी हेच स्पेलिंग. ह्याची पोट ही आहे हां, हे शची. आता हे स्वर व्यंजन याची इथे जागा पण नाही, मग लक्षात ठेवा हां. श्वेता हे असं लिहितात जास्ती मुलं, तर स्पेलिंग असं येणार SHWE, शला SH, वला W, एला ई, श्वे आणि TA ता. हे जे मी दाखवलं ना, हे श्वेता असं लिहित नाही तसं मला वाटतं, मला खात्री नाही ह्याची कसं लिहितात ते. पण असा स्वे असला तर मात्र स अधिक व अधिक ए हा स्वे, ही फोड बरोबर आहे. त अधिक आ, श्वेता, श्वेता. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.